अर्धा उठाला अर्धा शिंगारा फुटवा तसाच राहिला बाजूला. हे बघा, ही एक कांडी आहे. ही एका कांडी म्हणजे आपण मल्टीप्लायर वापरल्याच्या नंतर आता ही कांडीची लांबी, मालाची साईज, मालाची शायनिंग, मालाची शायनिंग आता ही बघू शकता आपल्याला याच्यात दिसून यायले. आणि जवळपास एक पिजभर कांडी आहे. आणि हळदीमध्ये हळदीचा सेंट पण म्हणजे सालापेक्षा थोडा जास्त वाटायला आहे मला. ग्रेट. आणि मी फक्त आता आज आपण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ तालुका जे आहे यांचं गाव आहे यांनाच विचारू. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव पांडुजी गंगाधर नरोटे. हां. मुक्काम पोस्ट मार्डी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. आपण अशा एका प्लॉटवर आलो जिथं काहीतरी विशेष असते. अशा विशेष ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर हेच विशेषता काय आहे नेमकं तर आपण सरांकडून जाणणार आहोत. तर सर, जो आपला हळदीचा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये जसं तुमचं सांगणं आलं की दरवर्षी तुम्ही हळद लागवड करता आणि यावर्षी सुद्धा केली. यावर्षी थोडंसं आमच्या टेक्निकचा वापर केला आणि हळदीला थोडंसं वेगळं एक नियोजन ठेवलं. तर तुम्हाला दोन टेक्निकमध्ये काय जाणवलं असं, आणि मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या थोडंसं याच्यात डिफरन्स सांगितलं तर फार चांगलं. तर आत्तापर्यंत म्हणजे जवळपास मी 30-40 वर्षापासून शेती करतो. शेती म्हणजे शेतीवर माझं वाच असते आणि यावर्षी 2 वर्षापासून मी स्वतः शेतीमध्ये लक्ष घातलेलं आहे. पण दरवर्षी मला जो रिझल्ट हळदीचा होता तर सरासरी 8-10 क्विंटलच्या वर कधी माझा आतापर्यंत गेलाच नाही. बरं. पण गेल्या वर्षी फेसबुकच्या माध्यमातून आपल्यासोबत बोलणं झालं आणि बोलणं झाल्याच्या नंतर मल्टीप्लायरला मी नुसतं 2 वर्ष अगोदर फॉलो करत होतो. पण प्रत्यक्षात कधी वापरायचं हे विचार झालाच नव्हता. म्हणून त्या माध्यमातून मी मल्टीप्लायर आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करून मागून घेतलं. आणि मागवल्याच्या नंतर मी यावर्षी 1 एकरला मला ऑगस्टमध्ये मिळालं, कारण ऑगस्टपासून वापरायला सुरुवात केली मी. कारण जून-जुलैमध्ये मिळाला असता तर मला अजून याचा बेनिफिट मिळाला असता. पण मी ऑगस्टपासून वापरायला सुरुवात केली तर मी आतापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याला 8 किलो वापरले 1 एकरला. तर असं आता आपण जे व्हिडिओ बघितले किंवा आता आपण जे माल काढून बघितला ते मालाची ही सुद्धा साईजसुद्धा बघितली. तर दरवर्षीपेक्षा यावर्षी मालाची साईज, मालामध्ये जे कृत्रिमचं प्रमाण आणि कांडी ही सध्या कुठं असं म्हणजे डंक वगैरे लागलेले नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष करूयात की प्रत्यक्षात आपल्यासमोर जे काय माल निघणार आहे, आपण जी प्रक्रिया केलेली आहे किंवा जे आपण वापरले त्याचा काय रिझल्ट आहे आपण आता प्रत्यक्षात पाहायला हरकत नाही. तुटून आला अर्धा उठाला अर्धा शिंगारा फुटवा तसाच राहिला बाजूला. हे बघा, ही एक कांडी आहे. ही एका कांडी म्हणजे आपण मल्टीप्लायर वापरल्याच्या नंतर आता ही कांडीची लांबी, मालाची साईज, मालाची शायनिंग, मालाची शायनिंग आता ही बघू शकता आपल्याला याच्यात दिसून यायले. आणि जवळपास एक पिजभर कांडी आहे. आणि हळदीमध्ये हळदीचा सेंट पण म्हणजे सालापेक्षा थोडा जास्त वाटायला आहे मला. ग्रेट. आणि मी फक्त आतापासून त्याच्यामध्ये 8 किलो वापरले. बरं. दरवर्षी तुमचा हळदीमध्ये रासायनिक खर्च किती होता? ते महत्त्वाचं ते एक राहिले की दरवर्षी मी हळदीच्या म्हणजे आतापासून मी 1 एकरला जवळपास 4 ते 5 कट्टेच वापरलेत 50 किलोचे. यावर्षी दरवर्षी किती? दरवर्षी 8 ते 10 कट्टे वापरत होतो. म्हणजे यावर्षी मी 50% खत कमी केलं, कारण माझ्या मनानंच कमी केलं मी. कंपनीने 20% सांगितले पण मी स्वतः म्हणजे 50% कमी केलं. बरं. कारण मला पहिल्या सुरू वापरल्याच्या नंतरच मला ते रिझल्ट दिसायला सुरुवात झाली की बाबा म्हणजे आपल्या ज्या प्रमाणामध्ये जे कंपनीनं शिफारसी केल्या होत्या की हे बदल दिसून येतील, तर मला लगे 8-10 दिवसामध्ये रिझल्ट दिसायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे मी यावर्षी 50% खत म्हणजे तुमचा विश्वास वाढला आणि तुम्ही त्या मी स्वतः 100% विश्वास कंपनीवर ठेवला. मला यावर्षी काही बी हो म्हणलं, कारण आपण 8-10 क्विंटलच्या वर जाईत नाही गेलो. आता तुम्हाला यावर्षी एक कंद आपण उकरून पाहिल्यानंतर काय अंदाज वाटते की एकरी किती उत्पादन निघू शकतं? सरासरी 25च्या आसपास ते यायला पाहिजे सर यावर्षी. म्हणजे तुमचं समाधान आहे? मी भरपूर समाधानी आहे. त्यांना विचारा, त्यांना हे शेतीमध्ये जास्त असतात ते. तर आपण यांना विचारणार आहोत. हे जास्त म्हणजे शेतीमध्ये सर करून घेतात आणि यांची मेहनत असते खास म्हणजे, आणि दरवर्षीचा यांचा हळदीचा अनुभव सुद्धा आहे.
तर तुम्हाला काय वाटते हळद हे काढणीच्या नंतर काय रिझल्ट येतील, किती उत्पादन होईल असं? या वर्षी दरवर्षीपेक्षा उत्पादन हमखास वाढणार, कारण दरवर्षी याला 8-10 क्विंटलापर्यंत हळद 8-10 क्विंटल. आणि साईज कशी असते दरवर्षी साईज थोडी लई छोटी कांडी असते, यावर कांडी लांब झाली, ठोकर झाली कांडी. म्हणजे दरवर्षी रासायनिक जास्त टाकून सुद्धा त्याची साईज कमी राहत होती. कमी राहिली, यावर्षी साईज वाढली आणि साईज वाढली, कांडी समजा ठोकर झाली, लांब झाली. बरोबर. आणि जमिनीमध्ये असं मातीतनी तुम्हाला काही फरक जमिनीमध्ये पडते? नरम झाली ना जमीन, भुसभुशीत झाली जमीन. बर. तर हाच फरक आपण दाखवण्यासाठी या प्लॉटवर आलो होतो. आपले सर जे आहेत नरोटे सर, हे शिक्षक आहेत, रिटायरमेंट झालेली आहे आणि शेतीमध्ये त्यांना आवड असल्यामुळे 2 वर्षापासून स्वतः शेती करतात. आणि भाऊ सोबत असतात त्यांच्या, समजा सोबत म्हणजे सहकार्य करतात. तर दोघांच्या सहमतीने यांची शेती असते. तर आपण हेच रिझल्ट दाखवण्यासाठी या शेतावर आलो होतो. धन्यवाद.